Good morning students. How are you? मागच्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं? फॅक्टरायझेशन मेथड फॉर सॉल्विंग द क्वाड्रॅटिक इक्वेशन. There are three different methods to solve the quadratic equations. First is the factorization method, second is the completing the square method, third is the formula method. Now we are going to study the second method, that is completing the square method for solving the quadratic equation. See here, solve the quadratic equation by completing square method. This is our question. आपला क्वेश्चन बघा काय. सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. म्हणजे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडनी आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचं. म्हणजे ही सेकंड मेथड आज आपण बघणार आहोत. व्हेरी इम्पॉर्टंट मेथड. बऱ्याच मुलांना डिफिकल्ट वाटणारी मेथड, पण सिंपल सी. एकदा बघा, लगेच लक्षात येईल. फारच सिंपल आहे. समजा एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल्स टू 0. हे एक एक्झाम्पल आहे. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथडनी सुद्धा सॉल्व्ह करू शकतो आपण, आणि कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथडनी पण सॉल्व्ह करू शकतो. आता जर समजा काही वेळेस काय होतं, सोल्युशन असतं त्या इक्वेशनला, पण फॅक्टरायझेशन मेथडनी ते इक्वेशन सुटत नाही. त्यावेळेस आपल्याला दुसरी पद्धती वापरावी लागते, ती म्हणजे कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड किंवा फॉर्म्युला मेथड. तर त्यापैकी आपण कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड बघतोय, बरोबर. आता कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड म्हणजे काय? ऍक्च्युअली कम्प्लीट स्क्वेअर काय कशाला म्हणायचं तर बघा. आता समजा ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर असला तर हा कसला फॉर्म्युला दिसतो रे? हा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला, बरोबर की नाही? तसंच ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर हा कसला फॉर्म्युला दिसतो तुम्हाला? ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. आणि समजा असं समजा का पहिल्या दोन टर्म तुम्हाला माहिती आणि तिसरी टर्म माहित नाही, तर कशी मिळेल? समजा ए स्क्वेअर माहितीये आणि प्लस 2ab माहितीये. आता तिसरी टर्म माहित नाही, मग या टर्मला ए तर हा कॉमन आहे, हा बाजूला ठेवा. 2b आहे, 2b ला समजा 2 ने डिवाइड केलं तर बी शिल्लक राहील, आणि त्या बी चा स्क्वेअर तुम्हाला ऍड करावा लागेल आणि सबट्रॅक्ट पण करावा लागेल. कम्प्लीट स्क्वेअर करणं याला म्हणायचं. आणि मग हा जो पार्ट आहे तो ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर सारखा आपण लिहू शकतो. क्लिअर? तर बघा, मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला त्यातला डिटेल पार्ट जास्त छान पद्धतीने समजेल. तर कम्प्लिटिंग द स्क्वेअर आपण बघतोय. बघा, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल्स टू 0. दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. व्हॅल्यू ऑफ ए. आता कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड मध्ये काही नियम आहेत, काही रूल्स आहेत. व्हॉट आर द रूल्स? फर्स्ट, कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर शुड बी इक्वल्स टू 1. किती पाहिजे? 1 पाहिजे. पहिले आहे का चेक करा. नसेल तर तो 1 करून घ्यावा लागतो. पण आता इथे 1 आहे. ओके, इथे 1 आहे. ठीक आहे. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल्स टू 0. आता काय करायचं? आता इथे बी ची व्हॅल्यू किती आहे ती साईडला लिहून घ्यायचं. आपण जसे फॅक्टर साईडला लिहित होतो तसं तुम्ही बी ची व्हॅल्यू सुद्धा साईडला लिहा. बी ची व्हॅल्यू किती आहे? 1. त्याच्यानंतर लगेच बी बाय 2 लिहा. बी बाय 2 ची व्हॅल्यू काय आहे? 1 ला जर 2 ने डिवाइड केलं तर 1 बनेल, बरोबर. आपण काय करायचं तुम्हाला सांगतो. हा जो एक्स स्क्वेअर आहे तो ऍज इट इज, बरोबर.
हा जो x आहे तो पण ऍज इट इज, आणि इथे b/2 व्हॅल्यू आलेली आहे, ही याची थर्ड टर्म, ही साईडला लिहिली आपण. थर्ड टर्म कशी काढायची असते ती बघा, तर b/2 ब्रॅकेट स्क्वेअर करायचा असतो. म्हणजे आता b/2 ची व्हॅल्यू किती आलेली आहे, हा, त्याचा स्क्वेअर काढून घ्यायचा. मग इथे काय करायचं, प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे तो जो b/2 आला त्या b/2 चा स्क्वेअर आपल्याला इथे लिहायचा. तो प्लस लिहिला तसा -1 लिहिला बघा, कारण काय हे सांगतो. आपण ऍड केली, किंमत ऍड केली होती का तिथे दिलेली नाही, तर ती आपण ऍड केली, मग ती सबट्रॅक्ट पण करायला पाहिजे का नको. आपण बॅलन्स करायचे आपल्याला इक्वेशन, तर ऍड केल्याबरोबर आपल्याला ती सबट्रॅक्ट पण करावी लागते. म्हणून हाफ स्क्वेअर मायनस हाफ स्क्वेअर असं लिहिलं, आणि हा -20 जो आहे तो ऍज इट इज इक्वल्स टू 0. क्लिअर अप टू दिस. काय केलं लक्षात घ्या. पहिले परत एकदा बघा मी काय करतोय त्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. पहिले मी बी ची व्हॅल्यू साईडला लिहिली, बी ची व्हॅल्यू बघा. फॅक्टरायझेशन मेथड मध्ये ए आणि सी वापरतो, त्यांची मल्टिप्लिकेशन केली. आता कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड मध्ये बी वापरायचा. मग बी जो आहे त्याची किंमत केली, त्याची b/2 ची किंमत काढली हाफ. मग त्याच्यावरून थर्ड टर्म मिळवणार आपण, तो b/2 चा स्क्वेअर, म्हणजे हिची जी किंमत आहे त्याचा स्क्वेअर करायचा, ही किंमत त्याच्या ऍड करायची, सबट्रॅक्ट करायची, -20 इक्वल्स टू 0. यू अंडरस्टँड. आता बघा यामध्ये ह्या ज्या 3 टर्म आहेत, ह्या 3 टर्म म्हणजे या पद्धतीच्या आहे. a² + 2ab + b² म्हणजे a + b ब्रॅकेट स्क्वेअर सारख्या, किंवा a² - 2ab + b² इक्वल्स टू a - b ब्रॅकेट स्क्वेअर सारख्या. यातला पहिला फॉर्म्युला का दुसरा फॉर्म्युला हे कशावरून ठरवायचं, तर इथे तुम्हाला x ला मिडल टर्मला कोणतं साइन आलेलं आहे, प्लस, तर मध्ये प्लस घ्यायचं. मग अशा वेळेस या तिघां मिळून काय तयार होईल, एक ओळ तुम्ही सोडून द्यायची. आता याचं रूट x, प्रत्येकाचं काही ना काही घ्यायचं, मग याचं स्क्वेअर रूट घ्यायचं, याचं साइन घ्यायचं. याचं साइन कोणतं आहे, प्लस, मग प्लसच घ्या. याचं साइन जर मायनस असलं तर मायनस घ्यायचं. इथे मात्र ही जी थर्ड टर्म आहे ती ऍडच केलेली आहे, लक्षात घ्या. ऍड केली आणि सबट्रॅक्ट केलेली आहे, तर ऍड अगोदर करावी लागेल. मग इथे काय करायचं, याचं पण स्क्वेअर रूट घ्यायचं. मग याचं स्क्वेअर रूट किती येईल, ब्रॅकेट स्क्वेअर, आणि मायनस याचा स्क्वेअर किती झाला रे, 1/4. क्लिअर. -20 इज इक्वल्स टू 0. म्हणजे इथे याचा कम्प्लीट स्क्वेअर झाला असं त्याचा अर्थ होतो. या तिघांमिळून एक कम्प्लीट स्क्वेअर केला, तो फॉर्म्युला यूज करतो त्याला. क्लिअर. त्यानंतर काय करणार, x + हाफ ब्रॅकेट स्क्वेअर मायनस, आता याचे एडिशन काय करणार, साईडला करून घ्या. -1/4 -20 आपण काहीच नाही म्हणून किती घ्यायचा, 1. मग आता 1 × -1 -1, 4 × -20 -80, आणि अपॉनला 4 × 1 4, म्हणजेच -81/4. म्हणजे इथे लिहावं लागेल मला -81/4, लक्षात घ्या, इज इक्वल्स टू 0. साईडला करून घेतली ऍडिशन तर आपण चुकत नाही, म्हणून साईडला करायचं. क्लिअर. आता हे रफ करू, ठीक आहे. आफ्टर आता x + हाफ ब्रॅकेट स्क्वेअर -81/4. यापुढे काय करणार, तो 81/4 इकडे ट्रान्सफर करून द्या. म्हणजेच x + हाफ ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 81/4. तो पॉझिटिव्ह झाला इकडे. आता हा पॉझिटिव्ह झाल्यानंतर या दोघं साईडचं स्क्वेअर रूट निघतं का बघा. हा पण पॉझिटिव्ह, हा पण पॉझिटिव्ह, म्हणजे टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घ्यायचं. आणि मग दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घेतल्यावर काय होईल, तर इथे राहील x + हाफ. बरोबर. आता स्क्वेअर रूट हे पॉझिटिव्ह पण असतं, निगेटिव्ह पण असतं, म्हणून इथे लिहायचं प्लस मायनस. आणि 81 चं स्क्वेअर रूट 9 आणि 4 चं स्क्वेअर रूट किती आलं, 2.
म्हणजे प्लस आणि मायनस दोन साईड द्यायचे, लक्षात घ्या स्क्वेअर रूटला. इकडे काय दिले तर इकडे अननोन आहे आणि इकडे नोन आहे, म्हणजे याची किंमत आपल्याला माहिती आहे, याची किंमत माहित नाही म्हणून इकडे साईन द्यायची नाही. ज्याची किंमत माहिती आहे तिकडे साईन द्या, प्लस आणि मायनस. त्यापैकी एकदा प्लस घ्या आणि एकदा मायनस घ्या, म्हणजे दोन रूट कोणते झाले, एक्स प्लस हाफ इज इक्वल्स टू 9/2 और एक्स प्लस हाफ इज इक्वल्स टू मायनस 9/2. हे त्याचे दोन रूट झाले, बरोबर. मग आता याच्यानंतर एक्स इज इक्वल्स टू 9/2 हा हाफ तिकडे ट्रान्सफर करा मायनस हाफ, और एक्स इज इक्वल्स टू मायनस 9/2 हा हाफ तिकडे ट्रान्सफर करा मायनस हाफ, बरोबर. मग एक्स इज इक्वल्स टू इथे आता डिनॉमिनेटर सेम आहे तर सबट्रॅक्शन 9 - 1/2 और इथे पण काय -9 - 1/2, बरोबर. म्हणजेच एक्स इज इक्वल्स टू 9 - 1 किती झालेले 8/2 और एक्स इज इक्वल्स टू -9 - 1 किती झाले -10/2 आणि म्हणजेच एक्स ची व्हॅल्यू किती झाली 4 और एक्स ची व्हॅल्यू किती झाली -5. दिस इज द सोल्युशन, बरोबर. मग हे झालं सोल्युशन अँड देअरफॉर सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन काय झालं, एक्स इज इक्वल्स टू 4 और एक्स इज इक्वल्स टू -5. हे आपलं आन्सर. यू अंडरस्टँड. काय काय केलं लक्षात. पहिला विचार काय केला होता आपण, एक्स स्क्वेअरचा कोएफिशिएंट किती पाहिजे 1 पाहिजे, बरोबर. नंतर काय केलं, एक्स स्क्वेअरचा कोएफिशिएंट 1 आहे यामध्ये तर तशीच टर्म ठेवली, मिडल टर्म तशीच ठेवली आणि मिडल टर्म ही जी टर्म आहे त्या टर्मचा जो कोएफिशिएंट आहे बी त्याला 2 ने डिवाइड केला आणि त्याचा स्क्वेअर केला. तो स्क्वेअर ऍड आणि सबट्रॅक्ट करायचा, लक्षात घ्या. आणि बाकी थर्ड टर्म ऍज इट इज. आता याचा स्क्वेअर जो झाला तो इथे लिहिला, बरोबर. हाफचा स्क्वेअर 1/4 मायनस आहे बाहेर आहे आणि हा -20 परत यांची ऍडिशन साईडला करून घेतली, इथे टाकलं -81/4. इथे हा याचा जो कम्प्लीट स्क्वेअर झाला त्याच्यामध्ये काय केलं, याचं स्क्वेअर रूट लिहिलं, याचं साइन लिहिलं आणि याचं पण स्क्वेअर रूट लिहिलं, ब्रॅकेट स्क्वेअर, क्लिअर. आणि मग नंतर हा जो 81/4 आहे दुसऱ्या साईडला ट्रान्सफर केला. नंतर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स एक्स प्लस हाफ इज इक्वल्स टू प्लस मायनस 9/2. x plus half is equals to 9/2 और x plus half is equals to -9/2. आणि मग नंतर तुम्ही काय करा, हा जे ही जी टर्म आहे ती तिकडे ट्रान्सफर करा, x ची व्हॅल्यू काढा, दोघं सोल्युशन आपल्याला मिळून जातील, क्लिअर. आणि ही कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड. यामध्ये एक्स स्क्वेअरचा कोएफिशिएंट हा आपण ऑलरेडी दिलेला होता. आता आपण असं एक्झाम्पल बघू का त्यामध्ये एक्स स्क्वेअरचा कोएफिशिएंट 1 दिलेला नाही. ठीक आहे. तर बघा नेक्स्ट एक्झाम्पल. (5x² - 4x - 3 = 0). ठीक आहे. आता यामध्ये एक्स स्क्वेअरचा कोएफिशिएंट हा किती दिलेला आहे 5 दिलेला आहे, म्हणजेच तो 1 दिलेला नाहीये. मग आपल्याला काय करावं लागेल, तर सॉल्व करूया हे एक्झाम्पल. 5x² - 4x - 3 = 0. बघा पहिले एक्स स्क्वेअरचा कोएफिशिएंट 1 करायचा, मग त्यासाठी इथे तर 5 आहे, मग 5 ने थ्रू आउट पूर्ण इक्वेशनला डिवाइड करायचं. मग डिवाइडिंग बाय 5 ने डिवाइड केल्यावरती इथे काय राहील एक्स स्क्वेअर, इथे काय राहील -4/5x. लक्षात घ्या, याला 5 ने डिवाइड केलं 5/5 1 होतो, 4/5 लिहिला x मायनस याला पण 5 ने डिवाइड केलं तर -3/5 इज इक्वल्स टू 0 ला 5 ने डिवाइड केलं तर 0, बरोबर. नंतर काय करणार x² - 4/5x या दोन टर्म लिहून झाल्या. आता काय करायचंय, हा b आहे आपल्याकडे, कोण b आहे -4/5 हा b आहे, त्याला 2 ने डिवाइड करायचे म्हणजे आपल्याला b/2 ची किंमत काढायची. आता b/2 ची किंमत दोन पद्धतीने काढता येते. समजा हा फ्रॅक्शनच्या स्वरूपात ऑलरेडी दिलेला आहे
इथे b बाय 2 म्हणजे 2 ने याला डिवाइड करायचंय, तर तुम्ही काय करा, हाफ इंटू b ची व्हॅल्यू लिहा -4/5 असं करा, असं पण. किंवा तुम्हाला वाटलं तर -4/5 अपॉन 2 लिहायचं आहे तरी चालेल, पण हा 2 अपॉन याला डिनॉमिनेटरने म्हणून डिनॉमिनेटर किती आहे 1, म्हणजे तो वरती मल्टिप्लायलाच जाणार आहे आणि असंच तयार होणार, बरोबर. म्हणजेच ही स्टेप अशी आपण डायरेक्टली लिहू शकतो. आता 1 इंटू -4 आणि 2 इंटू 5 किती झाले रे 10. किंवा तुम्हाला याचा सिम्पलेस्ट फॉर्म पण लिहिता येईल, म्हणजे 2 ने 4 ला डिवाइड केलं तर 2 येतो, म्हणजेच मायनस इथे काय झाला -2/5, 2 ने दोघांना डिवाइड होतो, म्हणून इथे काय झालं -2/5. आता -2/5 चा स्क्वेअर करायचा, लक्षात घ्या. -2/5 चा स्क्वेअर काय येतो रे 4/25. ही तुमची थर्ड टर्म, ही तुम्हाला इथे ऍड करायची आहे, प्लस 4/25 -4/25 -3/5 इज इक्वल्स टू 0. म्हणजे स्क्वेअर करून डायरेक्ट ऍड केली तरी चालेल, म्हणजे साइनचा प्रश्नच राहत नाही. स्क्वेअर करायचं मग ऍड करायची, ऍडच अगोदर करायची, लक्षात घ्या. इथे कोणतेही साइन असू द्या अगोदर ऍडच करायला लागते, नंतर सबट्रॅक्ट करायची. ठीक आहे. मग आता इथे काय झालं, यांचा हे जे तिघं टर्म आहे यांचा कम्प्लीट स्क्वेअर करायचा. याचा स्क्वेअर रूट x, याचं साइन घ्यायचं मायनस, आणि याचं स्क्वेअर रूट 2/5, याचं स्क्वेअर रूट 2/5, त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 4 चं स्क्वेअर रूट 2, 25 चं 5 आणि ब्रॅकेट स्क्वेअर. आता याची ऍडिशन साइडला करा, -4/25 आणि -3/5. आता इथे 25 करू शकतो का नाही, डिनॉमिनेटर सारखं करायचंय, तर -4/25 आणि 5 ने मल्टिप्लाय केलं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला, तर इथे 15 येईल आणि इथे किती येईल 25. म्हणजेच डिनॉमिनेटर 25 झालं, -4 आणि -15 -19 झालं. म्हणजे इथे काय होणार आहे -19/25 इज इक्वल्स टू -19/25 इज इक्वल्स टू 0. क्लिअर. मग नंतर पुढच्या स्टेपला काय करणार, आता हे समजली का. बघा b/2 काढला, नंतर b/2 चा स्क्वेअर करून घेतला, तो किती झाला 4/25. ऍड पण केला, सबट्रॅक्ट पण केला. क्लिअर. नंतर ही जी टर्म आहे ही इकडे ट्रान्सफर करून द्या, ही अगोदरच इकडे ट्रान्सफर केला तरी चालतील, नंतर ट्रान्सफर केला तरी चालते, काही प्रश्न नसतो. म्हणजेच x - 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 19/25. बरोबर. आता टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. आता स्क्वेअर रूट घेतल्यावर इथे काय राहिले x - 2/5 इज इक्वल्स टू, इकडे प्लस मायनस द्यायचं नाही, इकडे प्लस मायनस द्यायचं आहे, आणि 19चं स्क्वेअर रूट निघत नाही, मग रूट मध्ये टाका √19. त्याचे फॅक्टर पण पडत नाही, काय एकाचा स्क्वेअर रूट निघेल असं, मग √19, कारण तो प्राईम नंबर दिसतो, बरोबर. आणि 25चं स्क्वेअर रूट 5. आता तुम्ही काय करा, हा 2/5 तिकडे ट्रान्सफर करायचा आहे आपल्याला. मग पहिले आता अगोदर तुम्ही प्लस आणि मायनसचे सेपरेट पार्ट लिहून घेतले तरी चालतील. म्हणजे x - 2/5 इज इक्वल्स टू √19/5 और x - 2/5 इज इक्वल्स टू -√19/5. क्लिअर. आता हा 2/5 तिकडे ट्रान्सफर करा, तो प्लस होईल, तो नंतर लिहिला तरी चालेल, अगोदर लिहिला तरी चालेल, अगोदर लिहूया. म्हणजे 2/5 आणि हा प्लस √19/5 और x इज इक्वल्स टू हा 2/5 पॉझिटिव्ह झाला आणि -√19/5 हा निगेटिव्ह झाला, बरोबर. म्हणजे x इज इक्वल्स टू, आता याचा डिनॉमिनेटर सारखं आहे म्हणजे तो 5 आणि 2 + √19 और x इज इक्वल्स टू 2 - √19/5. आता तुम्ही प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल, सर 2 + √19 किती होतो, तर इथे याला रूट आहे, याला रूट आहे का नाही, म्हणजे आणि ते लाईक पण नाहीये, म्हणजे ऍडिशन करू शकत नाही, लक्षात घ्या. इथे पण सबट्रॅक्शन करता येणार नाही. म्हणजेच हे झालं आपलं फायनल आन्सर. दिस इज द सोल्युशन. क्लिअर. आणि म्हणजेच सोल्युशन काय मिळालं, सोल्युशन x इज इक्वल्स टू 2 + √19/5 और x इज इक्वल्स टू 2 - √19/5.
In this way, you can solve the quadratic equation by which method? Completing the square method. Now see, तुम्ही completing the square method का गरजेची आपल्याला याच्याबद्दल विचार करूया. इथे 5 into minus किती झाले? -15. मग -15 चे असे दोन फॅक्टर पाडा बरं, ही सबट्रॅक्शन 4 येईल, असे फॅक्टर पडत नाही. म्हणजेच इथे अडचण काय होती का फॅक्टरायझेशन मेथडनी हा क्वेश्चन सॉल्व्ह होत नव्हता. म्हणून आपल्याला काय करावं लागलं? कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड यूज करावं. म्हणजे कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथडनी कोणतेही इक्वेशन सॉल्व्ह लक्षात घ्या, ते फॅक्टरायझेशन मेथडचं असेल तरी ते सॉल्व्ह, आणि ते फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व्ह होत नसेल तरी याने सॉल्व्ह. क्लिअर? तर अशा पद्धतीने आपण कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड यूज करू शकतो. तुम्ही काय करा, एक 2 एक्झाम्पल जे तुम्हाला फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व्ह करून दाखवलेले मी, ते तुम्ही कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथडनी ट्राय करा. अजून कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथडचे एक्झाम्पल्स मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओज लिंकली बघत राहा. मागे जे व्हिडिओ झाले क्वाड्रॅटिक इक्वेशनचे ते पण बघा, तरच तुम्हाला हा पार्ट पूर्णपणे समजेल. गुड बाय, हॅव अ नाईस डे.